येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये देखील राजकीय घडामोडी पाहायला मिळू शकतात। कारण ज्योती विनायक मेटे या बीडच्या मैदानात उतरणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। पंकजा मुंडे यांना बीडमध्ये लोकसभा निवडणुकीत मेटे आव्हान देणार का असा सवाल उपस्थित होतोय। शिवाजी महाराज की जय। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। या संदर्भात ज्योती मेटे यांच्या समर्थकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी। पाहूयात। दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी बीड लोकसभेची निवडणूक लढवावी यासाठी आज बैठक घेण्यात आली होती। एकमताने कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलाय की महाविकास आघाडीकडून ज्योती मेटे यांनी यंदाची लोकसभा लढवावी। संपूर्ण कार्यकर्त्याचा रेटा जो आहे तो त्यांच्या या उमेदवारी संदर्भामध्ये आहे। आपल्यासोबत शिवसंग्रामचे जिल्हा अध्यक्ष, कशा पद्धतीची बैठक होती, काय एकंदरीत निर्णय घेण्यात आलाय आपण जाणून घेऊ। मला सांगा कशा पद्धतीची बैठक होती, काय कार्यकर्त्यांच्या भावना आहेत? या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने एक समाज माध्यमातून एक रेटा चालवला होता की ज्योतिताई मेटेंनी ही लोकसभेची निवडणूक लढवावी आणि या संदर्भामध्ये एक चर्चा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी बैठक घेतली आणि जनतेची आणि शिवसंग्रामच्या सर्व कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे आणि एक भावना व्यक्त केली की कसल्याही परिस्थितीमध्ये या लोकसभेची निवडणूक ज्योतिताई मेटे यांनी लढवायलाच पाहिजे। गेल्या 30-35 वर्षापासून आमदार विनायकराव मेटे साहेबांच्या या सामाजिक कार्याचा वासा ज्योतिताई मेटे ह्या समर्थपणे चालवत आहेत आणि त्या सक्रिय राजकारणात यावं, बीड जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक लढवावी अशी बीड जिल्ह्यातील शिवसंग्रामच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि ते आज त्यांनी बोलून दाखवली। साहेबांचं निधन झाल्यानंतर मी पहिल्यांदाच एवढा मोठा शिवसंग्रामच्या मावळ्यांमध्ये उत्साह पाहिला। सर्वांची अशी मागणी होती की ज्योतिताईंनी ही निवडणूक लढली पाहिजे। या निर्णयाकडे आता सगळ्यांची उत्सुकता लागलेली, काय निर्णय ते घेतात याकडे देखील महत्वाचं लक्ष असणार आहे, राज्याचं लक्ष असणार आहे। मात्र निर्णय कधी घेतील असा प्रश्न आहे। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।